नमस्कार. जनआधार मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. महत्त्वाची घडामोडी अशी आहे की पैठण गेट परिसरात तरुणाचा खून झाल्यानंतर अतिक्रमणे व विना परवानगी दुकाने बांधल्याची तक्रार महानगरपालिकेकडे करण्यात आली. त्यानंतर महानगरपालिकेने या रस्त्यावरील अतिक्रमणे व अनधिकृत मालमत्ता पाडण्यासाठी टोटल स्टेशन सर्वे करून मार्किंग केले. या मोहिमेत तब्बल 100 मालमत्ता व बांधकामे बाधित होत असल्याचे मनपाच्या झोन क्रमांक 2चे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे यांनी शुक्रवारी 14 नोव्हेंबर रोजी सांगितले. शहरात मुख्य बाजारपेठ असलेला परिसर म्हणून पैठण गेट ओळखला जातो. सणवार असो किंवा विकेंडला या भागात नागरिकांची नेहमीची खरेदीसाठी झुंबड उडते. सातत्याने गजबजलेला हा परिसर असतो. सोमवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री पैठण गेट परिसरातील मोबाईल दुकानासमोर काही तरुणांनी चाकू हल्ला करून एका तरुणाचा खून केला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झालेला आहे. दुसऱ्या दिवशी कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाने मनपा झोन क्रमांक 2 कार्यालयासमोर आंदोलन करत मोबाईल दुकाने विनापरवानगी व अतिक्रमण करून बांधलेली असून कारवाई करण्याची मागणी केली. मनपा अधिकाऱ्यांनी SS मोबाईल आणि MR मोबाईल या 2 दुकानदारांना मंगळवारी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी नोटीस बजावली. तसेच मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी संपूर्ण परिसरातील रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. गुरुवारपासून 13 नोव्हेंबर रोजी नगर रचना विभाग, अतिक्रमण विभाग आणि नागरिक मित्र पथकाच्या उपस्थितीत टोटल स्टेशन सर्वेचे काम करण्यात आले. पैठण गेट ते सिल्लिकाना चौक, पैठण गेट ते सब्जी मंडी व पैठण गेट ते खोकळापुरा या तिन्ही रस्त्यांवर हा सर्वे करण्यात आला. पैठण गेट ते सिल्लिकाना चौक हा रस्ता 30 मीटरचा, तसेच पैठण गेट ते सब्जी मंडी हा रस्ता 9 मीटरचा, पैठण गेट ते खोकळापुराकडे जाणारा रस्ता 12 मीटर रुंदीचा आहे. त्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी बाधित मालमत्तांवर मार्किंग करण्यात आले आहे. या तपासणीत तब्बल 100 मालमत्ता बाधित होत असल्याचे समोर आले आहे. मनपा आयुक्ताच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे यांनी सांगितले.